नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेड आईज ₹1350 करोड रेव्हेन्यू फ्रॉम मुंबई हाऊसिंग प्रोजेक्ट. तर मित्रांनो, गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेड मुंबईमध्ये वर्सोवा येथे हाऊसिंग प्रोजेक्ट डेव्हलप करणार आहे. आणि मित्रांनो, गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेडचा त्या हाऊसिंग प्रोजेक्टमधून 1350 कोटी रुपयांचा रेव्हेन्यू जनरेट करण्याचा उद्देश आहे. आणि मित्रांनो, या अपडेटवरून सरळ समजत आहे की गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेड आपला बिझनेस जबरदस्तपणे वाढवत आहे. चला तर बोलूया लॉरस लॅब्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, लॉरस लॅब्स लिमिटेड टू इन्व्हेस्ट ₹5,000 करोड इन न्यू मॅन्युफॅक्चरिंग प्लांट इन आंध्र प्रदेश. तर मित्रांनो, लॉरस लॅब्स लिमिटेड आंध्र प्रदेशमध्ये नवीन मॅन्युफॅक्चरिंग प्लांट सेटअप करण्यासाठी 5,000 कोटी रुपये इन्व्हेस्ट करणार आहे. आणि मित्रांनो, याचा सरळ इम्पॅक्ट आपल्याला लॉरस लॅब्स लिमिटेडच्या बिझनेसवर पाहायला मिळणार आहे. चला तर बोलूया इंडियन बँकबद्दल. तर मित्रांनो, इंडियन बँक Q4 फायनान्शियल इयर 2025 अपडेट. टोटल बिझनेस सर्जेस 8.4% इयर ऑन इयर बेसिस टू ₹13.25 लाख कोटी. तर मित्रांनो, इंडियन बँकने फायनान्शियल इयर 2025च्या Q4चा बिझनेस अपडेट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, इंडियन बँकचा टोटल बिझनेस इयर ऑन इयर बेसिसवर 8.4%ने इन्क्रीज होऊन 13.25 लाख कोटी रुपये आला आहे. चला तर बोलूया हुडकोबद्दल, म्हणजे हाऊसिंग अँड अर्बन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, हुडको शेअर फाल आफ्टर बोर्ड अप्रूव्ज ₹65,000 करोड फंड रेज अँड हायर बोरोविंग लिमिट. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, हुडकोच्या बोर्डने हुडकोला फायनान्शियल इयर 2025-2026 साठी 65,000 कोटी रुपयांच्या ॲन्युअल फंडरेजिंग प्लॅनला मंजुरी दिली आहे. आणि मित्रांनो, हुडको म्हणजे हाऊसिंग अँड अर्बन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या बोर्डने मंजुरी दिली आहे. ओव्हरऑल बोरोविंग लिमिट 1,50,000 कोटी रुपयांपासून इन्क्रीज करून 2,50,000 कोटी रुपये करण्याची. चला तर बोलूया L&T लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, L&T लिमिटेड फॉर्म्स न्यू सबसिडरी टू टॅप ग्रोविंग ग्रीन हायड्रोजन अमोनिया मार्केट. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, L&T लिमिटेडने आपली न्यू सबसिडरी कंपनी, जिचे नाव आहे L&T ग्रीन एनर्जी कंडला प्रायव्हेट लिमिटेड, या कंपनीला स्थापित केले आहे. कशासाठी? ग्रीन हायड्रोजन आणि डेरिव्हेटिव्ज मार्केटमध्ये आपली प्रेझेन्स इन्क्रीज करण्यासाठी. चला तर बोलूया टाटा ग्रुपच्या जबरदस्त कंपनीबद्दल, जिचे नाव आहे टाटा मोटर्स लिमिटेड. तर मित्रांनो, टाटा मोटर्स लिमिटेड Q4 फायनान्शियल इयर 2025 सेल्स डाऊन 11% इयर ऑन इयर बेसिस टू 1.48 lakh units. Curve debut with 10,355 units sold. तर मित्रांनो, टाटा मोटर्स लिमिटेडने आपल्या फायनान्शियल इयर 2025च्या Q4चा बिझनेस डेटा डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, टाटा मोटर्स लिमिटेडची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर 11%ने डाऊन झाली आहे डोमेस्टिक मार्केटमध्ये, आणि ती आली आहे 1.48 लाख युनिट्स. आणि मित्रांनो, टाटा मोटर्स लिमिटेडने करवला लॉन्च करून त्याच्या पहिल्याच क्वार्टरमध्ये करवचे 10,355 युनिट सेल केले आहे. तर बोलूया निफ्टी 50च्या जबरदस्त
कंपनीबद्दल, जिचे नाव आहे बजाज फायनान्स लिमिटेड. तर मित्रांनो, बजाज फायनान्स लिमिटेड Q4 बिझनेस अपडेट. AUM जम्प्स 26% year on year basis to ₹4,16,750 crore. डिपॉझिट्स बुक अप 19%. तर मित्रांनो, बजाज फायनान्स लिमिटेडने सुद्धा आपल्या फायनान्शियल इयर 2025च्या Q4चा बिझनेस अपडेट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, बजाज फायनान्स लिमिटेडचा AUM म्हणजे ॲसेट अंडर मॅनेजमेंट इयर ऑन इयर बेसिसवर 26%ने इन्क्रीज होऊन 4,16,750 कोटी रुपये आला आहे. आणि मित्रांनो, त्याचसोबत बजाज फायनान्स लिमिटेडचा डिपॉझिट्स बुकसुद्धा इयर ऑन इयर बेसिसवर 19%ने इन्क्रीज झाला आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट काल आपल्याला निफ्टी 50वर सुद्धा पाहायला मिळाला आहे. आणि त्याचमुळे आपल्याला निफ्टी 50मध्ये फक्त जवळपास 1.5%चा लोअर सर्किट पाहायला मिळाला आहे. नाहीतर मित्रांनो, आपल्याला निफ्टी 50मध्ये जवळपास 2 ते 2.5%चा लोअर सर्किट पाहायला मिळाला असता. कारण मित्रांनो, काल निफ्टी 50च्या कंपन्या बजाज फायनान्स लिमिटेड तसेच HDFC बँक लिमिटेडने जबरदस्त सपोर्ट दिला आहे. आणि मित्रांनो, त्याचमुळे आपल्याला निफ्टी 50मध्ये फक्त जवळपास 1.5%चा लोअर सर्किट पाहायला मिळाला आहे. नाहीतर मित्रांनो, तुम्ही ग्लोबल लेवलचे मार्केट बघितले तर ते कमीत कमी 3% क्रॅश झाले आहे. आणि मित्रांनो, याच्या कंपेअरमध्ये आपला इंडियाचा मेजर इंडेक्स म्हणजे निफ्टी 50 खूप कमी क्रॅश झाला आहे. चला आता बोलूया बजाज ग्रुपच्या अजून एका जबरदस्त कंपनीबद्दल, जिचे नाव आहे बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेड. तर मित्रांनो, बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेड रिपोर्ट्स 26% AUM ग्रोथ ₹14,250 crore डिस्बर्समेंट्स इन Q4 फायनान्शियल इयर 2025. तर मित्रांनो, बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेडने सुद्धा आपल्या फायनान्शियल इयर 2025च्या Q4चा बिझनेस अपडेट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेडचा फायनान्शियल इयर 2024मध्ये AUM म्हणजे ॲसेट अंडर मॅनेजमेंट होता 91,370 कोटी रुपये, जो इयर ऑन इयर बेसिसवर 26%ने इन्क्रीज होऊन फायनान्शियल इयर 2025च्या Q4मध्ये आला आहे 1,14,680 कोटी रुपये. तसेच मित्रांनो, बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेडचा फायनान्शियल इयर 2025च्या Q4मध्ये डिस्बर्समेंट्स आला आहे 14,250 कोटी रुपयांचा. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.